आता आम्ही पोचतोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि ही माझी फर्स्ट युरोप ट्रिप आहे विथ माय फॅमिली. आणि आम्ही चाललो आहे डेन्मार्क या देशाची राजधानी कोपनहेगनला. बाळ तर क्रिशाने तिची फर्स्ट फ्लाईट एन्जॉय केली आणि तिला एतिहादकडून हे किट मिळालं होतं. सो येस, आमचं कनेक्टिंग फ्लाईट होतं अबुधाबीवरून कोपनहेगनला. फायनली आम्ही पोचलो आहे कोपनहेगनला, जिथे माझी 4 मंथची ऑनसाईट व्हिजिट आहे. काही दिवसात सेटल झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे मेट्रोने कोपनहेगन सिटी एक्सप्लोअर करायला. सो स्टे ट्यून टू फॉलो आवर डे 1 आयटनरी. आयटनरीची सुरुवात आम्ही नाहॅवन कॅनल टूरने केली, जिची कॉस्ट होती 199 DKK पर पर्सन. किड्स बिलो 3 इयर्ससाठी ही टूर चार्जेबल नव्हती. सो ही टूर सुरू होण्याआधी आम्हाला काही सेफ्टी इन्स्ट्रक्शन दिले गेले. Now, so hopefully you can find your preferred language. Dansk, det kan I finde på kanal nummer 1. Please out of the way. Hello everyone and welcome on board Copenhagen Canal Tours. You're now going on a classic canal tour through the Copenhagen Inner Harbor, and I'd like to introduce the boat crew to you. Here by my side we have our captain. His name is Anders. ही टूर नक्कीच वर्थ इट होती. सो जर तुम्ही कधी कोपनहेगन सिटी विजिट करता तर ही टूर घ्यायला विसरू नका. When God Neptune sticking his tongue out at you at the top of the bridge. अशा प्रकारे या टूरमध्ये तुम्हाला पूर्ण सिटीचे नजारे बघायला मिळतात. जर तुमच्या ग्रुपमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा लहान मुले असतील तर हा सिटी एक्सप्लोअर करण्याचा उत्तम आणि आरामदायी मार्ग आहे. त्यानंतर आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये लंच केला, जो की खूपच एक्सपेन्सिव्ह होता. आमचा नेक्स्ट स्टॉप होता रोझेनबर्ग कॅसल.
जिथे जाताना तुम्हाला आधी किंग्स गार्डन लागते. सो बाय वॉक आम्ही किंग्स गार्डन एक्सप्लोअर करत कॅसलला पोचलो. ही रोझनबर्ग कॅसलला जायची मेन एंट्री आहे, जी की फ्री ऑफ कॉस्ट आहे. कॅसलला आतून पाहण्याचे तिकीट 150 DKK होते, पण जर तुम्ही ऑनलाईन बुक केले तर ते 140 DKK पर्यंत मिळेल. कॅसलला बाहेरूनच पाहून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट स्टॉपकडे. कॅसलपासून काही अंतर चालत आम्ही पोचलो फेडरिक्स चर्चजवळ. त्याच्या थेट समोर होता तो एमलिनबॉर्ग पॅलेस, ज्याचे इनसाईड तिकीट होते 135 DKK. जर तुम्ही इथे दुपारी 12 वाजता येता तर तुम्हाला चेंजिंग ऑफ रॉयल लाईफगार्ड परेड बघायला मिळू शकते. तर इथे फ्री ऑफ कॉस्ट फाउंटन आणि पॅलेसचे नजारे बघून आम्ही निघालो आमच्या लास्ट साईटसीइंग ऑफ द डेकडे. शेवटी आम्ही पोचलो गेफन फाउंटनला सनसेट एन्जॉय करायला. क्रिशा तर थकून झोपूनच गेली होती. त्यात युरोपमध्ये फिरताना खूप चालावे लागते आणि हिला कडेवर घेऊन फिरायचे म्हणजे अजूनच हेक्टिक. आम्ही युरोपमध्ये व्हिजिट केलेल्या 7 कंट्रीज आणि डेन्मार्कमधील अनेक सुंदर ठिकाणांची सफर तुम्हाला पाहायची असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन प्रवासासह. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू. बाय.